नमस्कार, स्वागत आहे तुमचं एक धमाकेदार छोट्या व्हिडिओमध्ये. आणि शुभांगी काय बनवते पहा. होळीचं थोडंसं पुरण उरले होतं त्याचं पुरणाच्या पोळ्या बनवते शुभांगी. आता हे बघा पोळ्या टाकल्यात तिनं. आज दुकानात आलती ती आणि आम्ही औरंगाबादला गेलो होतो. आज औरंगाबादहून थोडा माल खरेदी केला, सॉक्स वगैरे आणले, काही टोप्या आणल्या. आता उन्हाळा चालू झाला आहे, टोप्या विकायला लागल्यात. 15 मार्च 2025 आजची तारीख. आज शनिवार आहे, मारुतीचा दिवस आहे. खूप छान वाटते. आणि हो, आमच्या चॅलेंजला पण आता 2.5 महिने कंप्लीट झालेत. ते पण बरं वाटते जरा. चॅलेंज म्हणजे नेमकं तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो काय आमचं. माहिती आहे पण तरी सांगतो ना ग. नवीन कोणी बघत असेल व्हिडिओ त्यांच्यापर्यंत यूट्यूब. अगं तसं नाही, पण यूट्यूब नवीन लोकांकडे व्हिडिओ पाठवत असतं. यूट्यूबचं कामच ते नवीन लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवायचं असं येते. तर आमचं चॅलेंज म्हणजे नेमकं काय 2025मध्ये की आम्ही रेग्युलर दुकान लावायचं. आम्हाला सुट्टी मारायची नाही एक पण. 365 दिवस रोज दुकान लावायची. काही काम असेल तर आम्ही दुपारून दुकान लावणार. समजा आपण शक्यतो ही थांबते दुकानावर. मला काही काम असेल तर ही थांबते आणि हिला काही काम असेल तर मी थांबतो. आमच्या दोघांचं चॅलेंज आहे. तर हिचा पण सुरुवातीला नाही म्हणत होती, कारण का आपल्याला कुठं जाता येणार नाही फिरायला इकडं तिकडं, लग्न वगैरे. मी म्हणलं काहीच नाही, कोणाच्या लग्नाला जायचं नाही आहे, तू जायचं, मी थांबणार दुकानावर बस. चालते म्हणे, करूच म्हणे. सुरुवातीला जरा नाही हो करू लागली, पण आता हळूहळू 2.5 महिने पूर्ण झालेत. खूप छान वाटते. तू नाही जरी म्हणले तर चॅलेंज पूर्ण होणारच आहे. बघू आता पुढं अजून भरपूर दिवस जायचे. 365 दिवस जरा लांबलचक चॅलेंज आहे. बघू काय कशा बनवाली. पूर्णाच्या पोळ्या सांग जरा माहिती डिटेल. हां, तूप लावालीस का त्याला? नाही हां, तेल वापरली. अगं पण तूप आहे ना, तूप लाव ना मग. पुरणपोळीला तूप चांगलं वाटते. हे बघ, तूप आहे तर तूप लावायचं. धरभर नको. ओरिजिनल तूप नाहीये. ओरिजिनल नाही का? जाऊ दे तुझ्या हिशोबाने. उन्हाळ्याचं कुठं घट्ट होत असते का तूप? हा का, जाऊ दे मग. बघू दे. एक पोळी बनवली का? एक. अरे वा, खूप छान पोळी बनवली. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आता आम्ही जेवण करतो, मला भूक लागली जरा. पोळ्या खायला या गरम गरम. अजून एकदा बोलो, आवाज आला नाही. पुरणाच्या पोळ्या खायला या गरम गरम. हा का? अजून काय केलं? स्वयंपाक काय केला पण तू? सांग की. आज वरण भात. दाखव वरण कुठे. पोळ्या. हा का? मी म्हणलं होतं तुला कशासाठी लवकर पाठवलं होतं घरी. म्हणलं होतं पुऱ्या बनव, पुरी आणि बटाट्याची भाजी वगैरे काहीतरी असं बनव, म्हणून मी पाठवलं होतं तुला घरी. जाऊ दे मग, आता तुझ्या हिशोबाने बनवलं तू. खूप छान झालं. फक्त एवढ्या घाट्या उरल्या बघा. आम्ही घाटी आणली होती होळीला विकायला. हे बघा, फक्त एवढ्या घाट्या उरल्यात. आता हे पाडव्याला आम्हालाच कामाला येतं. 1 क्विंटल 40 किलो घाटी आणली होती, त्याच्यामधली फक्त एवढी उरली. आणि कलर 2 बॉक्स उरला आहे. कलरमध्ये पण बऱ्यापैकी पैसे राहिले आम्हाला. 4-5 हजार रुपये उरले असं असा अंदाज माझा. बरं वाटायला लागलं. अजून काय ग. आणि वांगे आणलेत बघा. आता मी येताना वांगे आणि मटकी घेऊन आलो आहे. थोडं म्हणलं शुभांगीला बघा, थोडी मटकी सातल म्हणलं. हिरव्या मिरच्या वगैरे टाकून मस्त मटकी चांगली असते खायला. नाही आता नाही तरी सकाळी सातल मग. हो, मटकी आहे ना आपली. कुठे मटकी? वर वाळू. अगं ती मटकी ती हे त्याला भिजू घाला. ही आता भिजवलेली आता आणलेली. बिना मूर्छित छान लागते. हा का? हे बघा मस्त बनवल्यात पोळ्या. एकदम भारी पोळ्या बनवल्यात. खरंच या सगळेजण खायला. शुभांगी अजून काय म्हणशील? काहीतरी बोल ना. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा. म्हण ना. कटाळा आला? म्हणायचं नाही. त्याच्या मनावर. त्याला व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करतील. नाही ग, करतात, सबस्क्राईब करतात. व्हिडिओ बघत जा, सबस्क्राईब करा. आणि पुढे चालून आम्ही ना चांगले व्हिडिओ टाकू. ट्रॅव्हलिंगचे पण व्हिडिओ टाकू आम्ही पुढे चालून. कारण का आता या वर्षामध्ये आम्हाला कुठं फिरायचं नाही आहे.
आमचं चॅलेंज आहे, या वर्षामध्ये रेग्युलर आम्ही दुकान लावणार, हे चॅलेंज पूर्ण करणार. पण 2026मध्ये तुम्हाला सांगतो मी भरपूर ट्रॅव्हलिंग करणार आहे. मी 2026मध्ये म्हणजे 2026च्या नंतर मी भरपूर ट्रॅव्हलिंग करणार आहे. मला फिरायचा लय नाद आहे. मी त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे भविष्यामध्ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतात. आमचे असेच आम्ही डिटेल माहिती देत राहू तुम्हाला. कुठं जरी गेला आम्ही तर तिथले व्हिडिओ टाकू, किंवा मग असंच. आम्ही संभाजीनगरमध्ये राहतो. हां, आणि हो अजून एक तुम्हाला सांगतो मी, माझ्या इंस्टाग्रामवर पण मी सांगत असतो हमेशा, जर तुम्ही 1000 रुपये दिवसाला जर कमवत असाल. हां, फुगली बघू दे. अरे वा, खरंच की. अरे फुटली खाली, जाऊ दे फुटली. तर जाऊ दे ते महत्त्वाचं सांगू दे मला जरा थोडं. जर तुम्ही दिवसाला 1000 रुपये कमवत असाल असा तुम्ही विचार करा तुमच्या हिशोबाने, आणि जर तुम्ही दिवसाला 1000 रुपये जर कमवत असाल तर त्यातले 50 रुपये गरीब लोकांसाठी खर्च झाले पाहिजे असं मला वाटतं. कारण का मी बरेच दिवस झाला हे शब्द बोलायला लागलो आहे, आणि आपण जे हमेशा जे शब्द एखादे शब्द वापरत असेल किंवा बोलत असेल तर ती गोष्ट होत असते. आता पहा ना, मी 1 जानेवारी 2025पासून माझं हमेशा म्हणत होतो मी, म्हणजे रोज म्हणत होतो 365 दिवस मला रेग्युलर काम करायचं. पहा बरं, आज 2.5 महिने झाले कंप्लीट. मला कळलं पण नाही 2.5 महिन्यामध्ये एक पण सुट्टी नाही मारली मी. आणि माझी आई हमेशा मला म्हणते की तू शनिवार आला की घरी बसतोस. आई पाय 2.5 महिने झाले एक दिवस पण घरी बसलो नाही, रोज दुकान लावायलो. आणि अजून पुढं आता किती, आता समजा 2.5 महिने अजून बघ ना, आता 9.5 महिने अजून काढायचे. चला ठीक आहे, हळूहळू जातात. दिवस गेला म्हणजे महिना जाईल असा विचार करतोय मी. एक दिवस घालवायचा प्रयत्न करतो, म्हणजे दिवस गेला म्हणजे महिना जाईल असं मी विचार करतोय. खूप छान वाटतंय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आता व्हिडिओ मी बंद करणार आहे. आता जेवण करायचं, मला भूक लागली खूपच. आणि डबल एकदा म्हणतो तुम्हाला, प्लीज चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे खूप खूप आभारी आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच आमचे छोटे छोटे व्हिडिओ आम्ही टाकत राहतो चॅनलवरती. व्हिडिओ बघत जा प्लीज. चांगले व्हिडिओ बघण्यामध्ये थोडा तुमचा वेळ गेला तर काही अडचण नाही. धन्यवाद.